वाईमध्ये लघु कुंभ मेळावा जो आहे तो होतोय। माझ्यासोबत महिला नगरसेवक आहेत। काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। खरं तर या वाईच्या पावन नगरीमध्ये लघु कुंभ मेळावा होतोय। एक नगरसेवक म्हणून काय भावना आहेत महिलांची? खूप छान वाटते। हा कुंभमेळा म्हणजे सांगायचं तर खरं तर या अगोदर खरं पाहिलं तर प्रयागराजमध्ये कुंभ मेळावा झाला, मात्र त्या ठिकाणी जाता आलं की नाही जाता आलं? नाही जाता आलं प्रयागराजला। आज इथे साक्षात प्रयागराज अवतरलेला आहे छोट्या प्रमाणात। आणि आपण म्हणतोच की वाईतला हा दिवाळी दसरा आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। तर आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीममुळे हा दिवाळी दसरा वाईकरांना अनुभवायला मिळत आहे। आणि या अर्थाने कृष्णामाईचे दर्शन देखील सगळ्यांना मिळत आहे। किती दिवसापासूनची तयारी होती, किती दिवसापासूनची आतुरता होती या दिवसाची? या दिवसाची आम्हाला खूप आतुरता होती की आपल्या वाईमध्ये काहीतरी असं सुंदर काहीतरी व्हावं आणि वाईकरांना त्याचा लाभ मिळावा म्हणून। पण हे 2 महिन्यात आम्ही खूप छान प्रकारे इथं नियोजन केलं आणि रात्रभर इथे सगळे नगरसेवक म्हणा किंवा वाईकर नागरिक म्हणा सगळेजण इथे रात्रभर झटत आहेत आणि खूप छान नियोजन करतात इथे। त्याबद्दल मी खरंच वाईकरांचे खूप आभार मानते। काय खरं तर हे साधू संत जे आहेत हे या पावन नगरीमध्ये आलेत, मात्र किती भाविक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे? येतील, भयंकर येतील, कारण जेवढी श्रद्धा आहे लोकांची त्यामुळे एक 2 लाख म्हणलं तरी येतील। एवढी सोय आम्ही केलेली आहे लोकांची, भाविकांची, ट्रॅफिकची। काय ही नेमकं तयारी किती दिवसापासूनची होती? तयारी एक साधारण 1 महिन्यापासून आम्ही सुरू केली होती। पण आम्ही शेवटच्या 15 दिवसामध्ये रात्रंदिवस सगळे सहकारी नगरपालिका असो किंवा आपले वाईकर बंधू असो, आम्ही सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष मुख्यतः आम्ही सगळे तिकडे रात्रंदिन झटतोय। खरं तर आज ग्रामविकास मंत्री या पावन नगरीमध्ये आले होते, मात्र त्यांनी काही आश्वासन वगैरे काही दिलं किंवा काही सांगितलं, काही मोठी घोषणा वगैरे केली? तुम्ही त्यांचं भाषण वगैरे ऐकलं? हो, ऐकलं। त्यांनी सांगितलं आमच्याकडून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करू। परत 3 वर्षांनी कुंभमेळा भरवला जाईल। खरं तर बरेच खरं तर नगराध्यक्ष होऊन गेले असतील, मात्र तुमच्या कार्यकाळामध्ये हा लघु कुंभ मेळावा होतोय। एक उपनगराध्यक्ष नात्यानं काय भावना आहेत? हे आमच्या अध्यक्षांचं विजन होतं। त्यात आम्ही सगळे नगरसेवकांनी 15 दिवस अहोरात्र झटून ह्या लेवलला आणून ठेवलेलं आहे आणि आम्ही समाधानी आहे की एवढा क्राऊड बघून आम्हाला जे सपोर्ट दिला आहे त्यात आम्ही समाधानी आहे। तर सावंत साहेब, तुमच्यासाठी एक शेवटचा प्रश्न, किती नगरसेवक हे ॲक्टिव्ह आहेत या पूर्ण या नियोजनामध्ये? बोलतो आमचे शहर अध्यक्ष आहेत। नेमकं काय प्रतिक्रिया हे पूर्ण हा प्रतिसाद? खरं तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच वाई शहरामध्ये अशा पद्धतीचा कुंभमेळ्याचं आयोजन झालेलं आहे आणि अधिक महिन्यामध्ये असलेल्या या गुरुपुष्यामृत मुहूर्ताला आज आम्ही वाई शहरामध्ये हे आयोजन करू शकलो। आमच्या सर्वांचे वाई शहराचे नेते अनिल भाऊसाहेब सावंत, उपाध्यक्ष घनश्याम चक्के आणि आमचे सहकारी सगळे नगरसेवक, नगरसेविका हे सर्वजण यासाठी अहोरात्र धडपडत आहेत। आणि हा जो लघुकुंभ मेळा आम्ही आयोजित केला आहे हा वाईचं आध्यात्मिक पौराणिक महत्त्व वाढवण्यासाठी आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीने वाईला एक सुसंस्कृत वाईला अध्यात्माची जोड असावी आणि त्यासाठी केलेला हा आमचा अट्टहास आहे। आणि आज वाईकरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल वाईकरांचंही आम्ही आभार मानतो। आणि पहिलं तर या ठिकाणी किती नगरसेवक वगैरे ॲक्टिव्ह आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहकार्य? हे सर्व नगरसेवक ॲक्टिव्ह आहेत। आमचा खरा उद्देश याच्यामध्ये असा आहे की दरवर्षी कृष्णामाईच्या घाटावर 7 घाटांवर कृष्णामाई बसते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये जेव्हा प्रतापगडला वेढा दिला गेला त्या काळामध्ये आपले राजे सुखरूप बाहेर पडावेत या ठिकाणी त्यावेळेस कृष्ण आरती झाली आणि तोच उत्सवात त्याचं रूपांतर झालं। त्या कृष्णामाईचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि कृष्णामाईचं हे जे नदी संवर्धन आहे
हे नदी संवर्धन मोठ्या प्रमाणात इथल्या डेव्हलपमेंट करून देश पातळीवरून किंबहुना देश विदेशातून या ठिकाणी पर्यटक आकर्षित व्हावे असा आमचा ह्या आयोजनाच्या माध्यमातून एक आमचा मानस आहे. धन्यवाद. खरं तर या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया आलेल्या नगरसेविका नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरेश मडिया वाई.